अरे अरे, एवढी मंडळी कुठे नेली तर चला तुम्हाला सांगते. तर आज आम्ही मिनी पिकनिकसाठी सगळेजण बाहेर गेलो होतो. तर आम्ही आज गेलो होतो इसापूर धरण बघायला. तर ही बघा एवढी सारी मंडळी आमच्यासोबत होती. आम्ही मस्तपैकी पिक्चर्स काढले. त्यानंतर आम्ही मस्तपैकी सेल्फी घेतली आणि नंतर आम्ही मस्तपैकी जेवण केलं. तर घरून सगळं काही डबा बनवून आणला होता. पोळ्या, खिचडी, त्यानंतर मेथीची भाजी, लोणचं, चटण्या सगळं काही होतं. आणि मस्तपैकी तिथल्या एका मंदिरापाशी सावली वगैरे बघून जेवायला सगळ्यांनी मस्तपैकी बसून जेवण केले. नंतर आम्ही बघा इकडे शेताकडे गेलो होतो. तिथून जवळच पडतं शेत. त्यानंतर बघा आमच्या शेतामध्ये आंबे खूप लागले झाडाला. तर बघा सगळेजण कसे एकामागे एक चलत आहेत. सगळ्यांचा व्हिडिओ घेत मी तुम्हाला दाखवत आहे. तर आम्ही शेतामध्ये गेलो. हो साईडला ऊस आहे, ऊस लावलेला आहे बघा. तर बघा झाडाला छोटं झाड आहे पण किती सारे आंबे लागलेले आहेत. आंबे बघून तर एवढं भारी नाही वाटलं, खूप खुश झाले. बघा किती सारे एका एवढं सारे घड लागलेले आहे. आणि झाड काही खूप मोठं नाही आहे, छोटंसंच आहे पण त्याला आंबे खूप लागलेले आहेत. तर एकदम भारी वाटलं. त्यानंतर आम्ही थोडं समोर गेलो तर हे बघा या झाडाला पण, हे पण छोटंच आहे पण याला पण खूप सारे आंबे लागलेले आहेत. तर हे पण झाले. त्यानंतर साईडला बघा हे नेक्स्ट आंबा, त्याला पण थोडेफार आंबे लागलेले आहेत. असे खूप सारे झाडं 4-5 झाडं आहेत. प्रत्येक झाडाला आंबे आलेले आहेत. आणि हे चिकूचं झाड आहे, त्याला पण मस्तपैकी चिकू आलेलं आहे. आणि इतका गोड चिकू आहे ना, सांगू शकत नाही मी. खूप छान असा स्वीटनेस आहे त्याला. त्यानंतर हा एक आंब्याचं झाड. आणि ते बघा तिथे मम्मी पप्पा आंबे चेक करत आहेत. आणि खरं सांगायचं म्हणजे एका झाडाला एवढे आंबे आले होते, त्याचे आंबे जमिनीला टेकत होते. पण आम्ही वानेर म्हणतो, तुम्ही माकडं समजून घ्या. तर त्यांनी एकही आंबा ठेवला नाही झाडाला, एकही. तर एकच राहिला होता, तो पण आम्ही माझ्या बहिणीला झाडावरती जाऊन तो बी तोडायला लावला. तर बघा ती कशी झाडावर चढत आहे. भीत होती ती, पण नंतर थोडी फोर्स केल्यानंतर मस्तपैकी चढायचा प्रयत्न केला तिनं आणि चढली. आणि ही माझी मावशीची मुलगी कशी चढते ताई बघत होती. त्यानंतर तिनं ट्राय केलं, पण तरी डबल तिनं ट्राय केलं आणि चढली शेवटी ती. गेली, तिला सांगितलं या साईडला वगैरे आहे. त्यानंतर हळूवार चढली. आणि याच झाडाला माकडाने एकही आंबा ठेवला नाही. आणि या झाडाला एवढे आंबे येतात की असं जमिनीला टेकतात खाली. बघा तुम्ही, किती जास्त काही मोठं झाड नाही पण एवढे आंबे भरून येतात त्याला. 500 जवळ आंबे येत असतील झाडाला, पण माकडाने एकही आंबा ठेवला नाही या झाडाला. त्यानंतर तिने तो उडला, आम्ही उचलला मस्तपैकी आणि सगळे आंबे खाण्यासाठी घेऊन तोडले थोडेफार आणि घरी घेऊन आलो. आणि असा होता आजचा आमचा दिवस. तर बघा मस्तपैकी आज एन्जॉय केला आम्ही. हे बघा आंबा तिने तोडून टाकला.